बंटी गेंदबाजी पर आते हुए खुद की पहली और टीम की ओर से पहली ओवर लेके आ रहे बंटी। सामना करते हुए दो बल्लेबाज विजय और जयेश के रूप में। मेरे ख्याल से विजय स्ट्राइक का बार संभालते हुए, नॉन स्ट्राइक का बार संभालते हुए जयेश। तसेच आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच भास्कर मेंगाल सर यांच्याकडून 3 चौकार लगातार मारलेस 300 रुपये, 3 षटकार मारल्यास 500 रुपये, 3 विकेट लगातार घेतल्यास 500 रुपये। ये जाऊया मैच दिशेकडे। इस ओवर की पहली गेंद ओवर द विकेट से मारा करते हुए बंटी, सामना करते हुए विजय। इस बार आप इस गेंद थी मिड ऑन पर गेंद जाती हुई, विकेट कीपर के ग्लाव से गेंद निकलती हुई बाज के रूप में रन लेने में कामयाब रहे दोनों बल्लेबाज। इस बार थोड़ी सी हड़बड़ाहट होती हुई खराब थ्रो की वजह से 2 रन लेने में कामयाब रहे। इसी 2 रन के सहारे टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ गणेशाय करते हुए बाज के रूप में टीम का स्कोर हुआ है 2 रन। अच्छी गेंद थी, विकेट कीपर के ग्लाव से गेंद निकलती हुई गेंद। 2 रन लेने में कामयाब रहे बल्लेबाज विजय और जयेश। इस ओवर की दूसरी गेंद सामना करते हुए विजय। इस बार बैटफुट पर गेंद बैक स्क्वायर लेग में हल्के हाथों से खेला हुआ शॉट, अच्छी फील करते हुए कोई रन नहीं है। हालांकि टीम का स्कोर वही रुकता हुआ 2 रन। समझदारी से बल्लेबाजी करते हुए विजय किसी तरह का जोखिम भरा शॉट नहीं खेलना चाहते। विजय को मालूम था बैक स्क्वायर लेग में फील्डर है। क्षेत्ररक्षण में परिवर्तन करते हुए बंटी गेंदबाज, अच्छा क्षेत्ररक्षण है। लॉन्ग ऑन में एक फील्डर रखा गया है, मेन विकेट में एक फील्डर रखा गया है। उस तरह की गेंदबाजी करते हुए बंटी इस ओवर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार और विकेट से मारा करते हुए सामना करते हुए बंटी। सॉरी विजय हल्के हाथों से खेला हुआ है, कवर पॉइंट क्षेत्र में अच्छी फील्ड करते हुए कोई रन नहीं है। समझदारी से गेंदबाजी करते हुए बंटी। इस तरह की गेंदबाजी करना अपने टीम के लिए बहुत जरूरी है क्योंकि विकेट जो है गेंदबाज के लिए सफलता देती हुई। इस बार यॉर्क लाइन की गेंद कवर पॉइंट में कोई गलती नहीं, अच्छी फील्ड करते हुए बंटी की इस ओवर की चौथी गेंद सामना करते हुए विजय। इस बार आप इस गेंद पॉइंट क्षेत्र में अच्छी फील्ड करते हुए, अच्छी गेंदबाजी उतनी अच्छी फील्ड करते हुए फील्ड में जमावट तो अच्छी है, कवर पॉइंट में और थर्ड पॉइंट में फील्ड का जमावट करते हुए गेंदबाज। मैंने पहले कहा था जो कि विकेट जो है गेंदबाज के लिए सफलता देती हुई, बाहर की गेंद थोड़ी सी अंदर ले आते हैं गेंदबाज बंटी और बड़ा शॉट खेलने का चांस नहीं देते बल्लेबाज। ऑलराउंडर बल्लेबाज है विजय। विजय को इस बार रखड़ा के रखा हुआ है गेंदबाज बंटी ने। इस ओवर के अभी भी कुछ गेंदें शेष रहती हुई। इस बार टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर निकलती हुई, वाइड का इशारा। इसे अतिरिक्त रन के सारे टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। इस ओवर की 4 गेंदें हो चुकी है। चौथी गेंद थोड़ी सी लाइन लेंथ को बैठे हुए गेंदबाज बंटी, टप्पा खाने के बाद गेंद बाहर निकलती हुई। हालांकि टीम का स्कोर हुआ है 3 रन। 5वीं गेंद का सामना करते हुए विजय। इस बार विजय आगे आके पुल किया, फील्डर उठ के नीचे, लॉन्ग ऑफ क्षेत्र में कोई गलती नहीं, बढ़िया मछली जाले में पकड़ते हुए विजय के रूप में 5वीं गेंद में सफलता पाती हुई गेंदबाज बंटी। रूम बना के खेलना चाहते थे विजय, लेकिन लॉन्ग ऑफ क्षेत्र में फील्डर तैनात रहते हुए पहले विकेट का पतंग विजय के रूप में 1 विकेट के नुकसान पर 5वीं गेंद में सफलता पाते हुए गेंदबाज बंटी। टीम का स्कोर वही रुकता हुआ 3 रन। अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्ड में जमावट करते हुए गेंदबाज बंटी। विजय बादों के पैवेलियन में नाराजगी अपने चेहरे पे लेके आ रहा है, उसकी जगह संभालने के लिए जा रहा है उसके भाई अर्जुन। अर्जुन भी ऑलराउंडर बल्लेबाज है अपने टीम की ओर से, अच्छी बल्लेबाजी खेलते हुए श्रृंखला में अच्छी बल्लेबाजी अच्छी साझेदारी करते हुए दोनों भाई। लेकिन इस बार अर्जुन को पीछे रखा, 1 डाउन में रखा विजय ने, सोच के बल्लेबाजी का निर्णय लिया। इसी सोच में अपने टीम ने बल्लेबाजी करनी चाहिए, लेकिन थोड़ा सा रखड़ा गया बंटी ने। अच्छी गेंदबाजी, 5 गेंद डाल के 3 रन दे चुके हैं अपने ओवर में। 5वीं गेंद में विकेट प्राप्त किया। इस ओवर की आखिरी गेंद रहेगी, सामना करते हुए अर्जुन। इस ओवर की आखिरी गेंद
स्ट्राइकर बल्लेबाज ऑलराउंडर बल्लेबाज अर्जुन स्ट्राइक का बार संभालते हुए, इस बार रिवर्स स्पिन खेला हुआ शॉट, पॉइंट क्षेत्र में फील्डर तैनात रहते हुए अच्छी फील्ड, अच्छी गेंदबाजी करते हुए पहली ओवर समाप्ति होने के बाद एक विकेट के नुकसान पर टीम का स्कोर आला के 3 रन। यस, जाऊया आपण आमचे मराठी समालोचन. राम गेंदबाजी अटैक पर आ रहा है, खुद की पहली और टीम की ओर से दूसरी ओर लेके आ रहा है राम, सामना करते हुए जयेश. हालांकि पहली ओवर समाप्ति होने के बाद एक विकेट के नुकसान पर टीम का स्कोर हुआ है 3 रन. अच्छी गेंदबाजी सफल रहे गेंदबाज, पांचवी गेंद में विकेट प्राप्त किया विजय के रूप में. इस बार स्ट्राइक का बार संभालते हुए जयेश. राम गेंदबाजी अटैक पर आता हुआ खुद की पहली और टीम की ओर से दूसरी ओर लेके आ रहा है राम. फील्ड का परिवर्तन करते हुए उनके कर्णधार जयेश, जो कि पॉइंट पर फील्डर रखा गया, मेन विकेट पर फील्डर, लॉन्ग ऑन लॉन्ग क्षेत्र में और स्क्वायर लेग क्षेत्र में फील्ड का परिवर्तन करते हुए, जो कि कर्णधार उनके थर्ड पॉइंट में एक फील्डर रखा गया है, सिली पॉइंट में एक है, जो कि मिड ऑन का फील्डर हटा के कवर पॉइंट क्षेत्र में ले आ चुके हैं गेंदबाज राम. फील्ड की अच्छी सजावट है. इस ओर राउंड विकेट से गेंदबाजी करते हुए, हेलो 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 चेक, हेलो हेलो. इस ओवर की पहली गेंद राम की, राउंड विकेट से गेंदबाजी करते हुए सामना करते हुए जयेश. इस ओवर की पहली गेंद, हालांकि पहली ओवर समाप्त होने के बाद टीम का स्कोर हुआ है 3 रन. इस ओवर की राम की पहिली गेंद, सामना करते हुए जयेश. हॅलो चेक. अगदी पाहिलं तर निश्चित मैदानाच्या आतमध्ये 2 संघ भिडत आहेत आणि या सध्याच्या स्थितीला पाहिलं तर 3 रन्स, 1 विकेट गेलेला आहे तो म्हणजेच 7 रन ओमसाई दोराचा पाडा टीमचा. येणाऱ्या बॉल्सवरती काय घडेल अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती रामला तुम्ही पाहता गोलंदाजी करत असताना आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर पहिलं षटक देखील समाप्त झालेलं आहे आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. ज्यावेळेला बघितलं गेलं तर बॅटिंग करत असताना ओमसाई दोराचा पाडा टीमचा बॅट्समन विजयची विकेट गेली. त्यानंतर काय अगदी अवेलेबल बॅकफूट मध्ये दाखल झाला ओमसाई दोराचा पाडा टीम्स. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला, फटका चांगला पाहायला मिळतो. अगदी क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन झोन मध्ये. अगदी सध्याच्या घडीला फेकीमध्ये अगदी पॉवरफुल स्ट्रोक खेळला आणि सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षकाला चकवलाय. शेडो डिगून चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, लगावलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने बॅटिंग करत असताना ओमसाई दोराचा पाडा संघ पोहोचेल तब्बल 7 धावा. अगदी 7 धावा दापलकावरती लगावला गेला. अच्छी है. इस तरह की गेंदबाजी लाइन लेंथ रखना, गेंदबाजी में बदलाव करना बहुत ही जरूरी है. नए बल्लेबाज कल्पेश क्रीज पर जाते हुए इस ओवर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार जयेश. और भी विकेट से मारा करते हुए कल्पेश सामना करते हुए अच्छी गेंदबाजी रही है, सफल रहे गेंदबाजी डालने के लिए. इस बार बैटफुट पर गेंद खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर आती हुई, गेंद जाती हुई विकेट कीपर के हाथ में, कोई रन नहीं है. टीम का स्कोर वही रुकता हुआ 14 रन. अगदी फक्त आणि फक्त दापलकावरती 15 धावा पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना ओमसाई दोराचा पाडा टीम वरती मात्र फार मोठं अगदी संकट प्राप्त होत असताना पाहायला मिळतं. कारण ज्यावेळेला 2 फलंदाज माघारी परतले त्यानंतर महेश देखील परतले आणि आताच्या घडीला काय घडेल. सध्याच्या घडीला बॅटची लेडिंग एज लागली होती, थेट स्वीपर झोन अगदी स्वीपचा क्षेत्ररक्षक अगदी बीट झाला आणि सध्याच्या घडीला झेल धरतीला दान झालाय. जवळपास मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कल्पेशला मिळालाय जीवदान. दापलकावरती अजून एक सिंगल ऍड केली जाईल. दापलकावरती 16. अजून विचार केला तर बेलपाडा टीमची गोलंदाजी मात्र ही चांगली होती. काय म्हणाले विठ्ठल सर, कारण आतापर्यंत एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून साकारली, कारण जे महत्वपूर्ण फलंदाज होते ती बाद झाले. अच्छी गेंदबाज जकड़ के रखा. इस ओवर के आखिरी गेंद बचे हुए, सामना करते हुए मैसी. इस बार यॉर्क लाइन की गेंद अपील करते हुए बैट का अंदरूनी किनारा विकेट का पतन करते हुए,
हालांकि 4 विकेट के नुकसान पर 3 ओवर समाप्ति होने के बाद टीम का स्कोर वही रुकता हुआ 16 रन। अच्छी गेंदबाजी, इस तरह की गेंदबाजी करना, इसीलिए तो जयेश ने फैसला किया था टॉस जीत के पहले क्षेत्ररक्षण किया जाए, क्योंकि दोरापाड़ा की टीम की ओर से जो बल्लेबाज है अर्जुन विजय जैसे बल्लेबाज है उसको रखड़ के पहली विकेट पटकाई पातील। अगदी थ्रो गोलंदाजी चालणार नाहीये आणि त्याचबरोबर दापलकावरती तब्बल 18 धावा लगावल्या जातील आणि निश्चित गोलंदाजी मार्कवरती चेंज ऑफ गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। येणारा बॉल स्प्रिट पाहायला मिळतोय स्टाकर एंडवरती बॅट्समन सुरेश बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत। शॉर्ट पिच बॉल, छोटा चेंडू फटकाला जेव्हा फाईन झोन मध्ये उप केलाय, क्षेत्ररक्षक आहे 2चं कॉलिंग केलाय, 2 धावा जवळपास केल्या गेल्यात। पिकअप अँड काजर थ्रो फेकीला जेव्हा तिसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा, अजून एक विकेट, अजून एक गजरा लागेल बॅटिंग करत असताना होम सायदोऱ्याचा पाडा टीमला। इस ओवर की मेरे ख्याल से कुछ गेंदें शेष रहती हुई और विकेट से मारा करते हुए बड़ा स्ट्राइक का बार संभालते हुए इस बार बुलटो गेंद थी, बैट मेरे ख्याल से बैट का अंदरूनी किनारा लेके फुलटो गेंद थी, लेग स्टंप के बाहर फेंकी हुई गेंद, विकेट कीपर के ग्लाव से गेंद निकलती हुई स्क्वायर लेग में 1 रन चुरा लिया। इस 1 रन के सारे टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 1+1 वाइड का इशारा। हालांकि टीम का स्कोर हुआ है, सुनील स्ट्राइक बल्लेबाजी करते हुए इस बार हाल के हाथों से पॉइंट क्षेत्र में फील्ड का गलती कर बैठे, पॉइंट क्षेत्र में गेंद जाती हुई, गेंद गई सीमा पार, यह आया चौकार। चौकार पलक खराब थ्रो की वजह से उसका फायदा लेते हुए दोनों बल्लेबाज हालांकि दो रन लेने में कामयाब रहे। इसी 2 रन के सारे टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन। इस तरह का फेंका फेंकी नहीं जम सकती। इस बार हवा में गेंद रहती हुई, गेंदबाज गेंद के नीचे रहता हुआ, कोई गलती नहीं, विकेट का पतंग होता हुआ 5वीं विकेट के नुकसान पे टीम का स्कोर वही रुकता हुआ 29 रन। अगदी या 4 षटकं समाप्त झाली आणि या 4 षटकांमध्ये पाहायला गेले तर बॅटिंग करत असताना उमसा दुरझापाडा टीमने बनवल्या तब्बल 24 बॉलमध्ये 29 आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये 30 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये बेलपाडा संघ। आणि या 30 धावा कशा चेसिंग केल्या जातील हे मात्र निश्चितपणे दुसऱ्या सत्रात तुम्हाला पाहायला मिळेल। ते तब्बल बघितलं गेलं तर 30 धावांचा पाठला बेलपाडा संघ पाहायला मिळतोय करत असताना आणि या सध्याच्या घडला आताच्या स्थितीला बघितलं गेलं तर ओमसा दुरझापाडा संघ मात्र क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो। या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, त्यानंतर लगेच लॉस्ट पाडले जातील। बॅट्समन बंटीला तुम्ही पाहाल, नॉन स्ट्रायकरला नितीनला तुम्ही पाहताय। अगदी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम ओमसा दुरझापाडा टीमचं फार मोठं स्ट्रगल मध्ये बॅटर राहिलेला आहे, परंतु या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर फक्त आणि फक्त अगदी कलात्मक गोलंदाजी, डिफेंडिंग गोलंदाजी करत राहावं लागेल, कारण तब्बल आपण पाहायला गेलं तर 24 बॉल टाकायचे, 30 धावा डिफेंड करायचे आहेत। 38 सर्कलच्या बाहेर चांगलं क्षेत्ररक्षण जोडलं गेलं आहे, त्याचबरोबर 38 सर्कलच्या आतमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण लगावलं गेलं आहे। या मैदानाच्या शैलीचा विचार केला तर समोरची बाउंड्री लाईन अगदी क्लोजिंग पाहायला मिळते, जवळ पाहायला मिळते, त्यानंतर फाईनची बाउंड्री लाईन फार लांबची पाहायला मिळते। जास्तीत जास्त समोर आक्रमण केलं जातं, जास्तीत जास्त फाईन झोन मध्ये आक्रमण केलं जात आहे। कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकला जाईल? पहिल्या बॉलवरती बघितलं गेलं तर स्टंप टू स्टंप चेंडू टाकला गेला होता थेट बॅटवरती। शेवटच्या मुमेंटला चांगलं कनेक्शन राहिलंय, मिळेल या बॉलवरती 1 सिंगल बेलपाडा टीमचं केलं जाईल। अगदी खातं ओपन दापलकावरती 1 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल। 1 रन्स इथे जरूर पद्धतीने लगावले गेले, परंतु या मॅच मध्ये 1 रन्स फार महत्वाचे असेल अगदी ओमसा दुरझापाडा टीमला, कारण मॅच त्या शैलीची पाहायला मिळते, कारण 30 धावा बडबल्या, 30 धावांचा पाठला करतोय बेलपाडा संघ। हो समोर ड्राइव्ह केला, फटका आहेत, शॉर्ट कव्हर पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये मिळेल। या बॉलवरती देखील सिंगल। या मॅच मध्ये विचारपूर्वक बघितलं गेलं तर टीम बेलपाडा संघाने या मॅच मध्ये प्रति बॉलवरती सिंगल डबलचं कॉम्बिनेशन ठेवलं तरी सुद्धा या सहजासहजी 30 धावा चेसिंग होतील, परंतु जिंकायचं असेल ओमसा दुरझापाडा टीमला तर फक्त आणि फक्त मोठा संघर्ष करून
कसा तरी हा विजय मिळवायचा असेल. पुन्हा एकदा अगदी या फिल्डिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये चेंज ऑफ केला गेला. याच तर नामांकिनी ओळखला जात असतो उमसा दुरजापाडा संघाचं क्रिकेट. कारण कोणत्या बॉलवरती कोणत्या दिशेला क्षेत्ररक्षक घ्यावा, कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकावा, याच पद्धतीनं त्यांचं वर्चस्व नेहमीच पण या अनेक टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतं. हो यावेळेला काय घडेल, थेट पाठवरती आक्रमण झालंय, थेट कव्हर पॉईंट झोन मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचले, 2 धावा जस्ट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, स्पष्टपणे नकार दिलाय नॉन स्ट्रायकर बॅट्समन नितीन. आणि या बॉल्सवरती देखील मिळतील 2 धावा. एक धाव फार गरजेची पाहायला मिळते उमसा दुरजापाडा संघासाठी. ज्यावेळेला आपल्या टीमच्या धावा कमी होत आहेत त्यावेळेला अशा पद्धतीचं प्रेक्षक पण होत आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रति बॉलवरती रन्स येणं फार अपेक्षित असतील बेलपाडा टीमची समर्थक. कारण सध्याच्या स्थितीला त्यांना देखील जिंकायचं आहे. कारण समोर किती मोठा संघ असला तरी सुद्धा त्यांना पराभव करण्याची क्षमता ही मात्र आमच्या मनगटात आहे. आणि सध्याच्या स्थितीला बघितलं गेलं तर त्याच पद्धतीचं प्रेक्षक पण तुम्हाला पाहायला मिळतं. कारण पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 29 खर्च केला आणि या तब्बल 30 धावांचा पाठला करतोय सध्याच्या घडला बेलपाडा संघ. 4 लगावल्यात, अजून तब्बल 26 ची गरज पाहायला मिळते. अजून देखील मॅच ऑन आहे कारण टीम उमसा दुरजापाडा टीमची गोलंदाजी निश्चित चांगली करावी लागेल. ओहो यावेळेला अगदी परफेक्ट टप्पा वापरला गेला. टप्पा पडला, थेट मिडल स्टंपच्या दिशेने चेंडू जात होता. बॉडी लँग्वेजला चेंडू संपर्क झाला आणि थेट हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. टप्पा पडला, हलकासा लेग कटर दाखल झाला आणि त्यानंतर बॅट्समन आताच्या स्थितीला बघितलं गेलं तर निश्चित अनसक्सेस ठरलात. पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 चेंडू टाकले, 4 रन्स खर्च केलेत. गोलंदाज अर्जुनचे कौतुक करावं लागेल. आज कुठेतरी पाहायला गेलं तर उमसा दुरजापाडा टीमच्या माध्यमातून पाहायला गेलं तर निश्चित थोडासा बदल आहे. यावेळेला अगदी खराब लाईन वापरली, लेग स्टंपच्या दिशेनं चेंडू टाकला होता, सफल झालेत, फायदा उचललाय, बाटलच्या माध्यमातून लगावला हा चौकार. 20 धावांची गरज, येणाऱ्या 1 षटक मात्र महत्वपूर्ण टाकावं लागेल. कारण मॅच मध्ये जिंकायचं असेल उमसा दुरजापाडा टीमला तर या 18 बॉलमध्ये या 20 धावा मात्र नामांकितपणे चांगल्या टाकाव्या लागतील. कारण सध्याच्या स्थितीला सामना पाहायला गेला तर बेलपाडा टीमच्या बाजूने झुकल्या. कारण ज्यावेळेला अगदी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होता तो म्हणजेच उमसा दुरजापाडा संघ, तेव्हा मात्र फार बिकट परिस्थिती पाहायला मिळत होती. कारण वारंवार विकेट देखील गेल्या होत्या. इथून जर विचार केला तर बॅटिंग करत असताना बेलपाडा टीमचा एकही विकेट गेला नाहीये. आणि विनंती असेल वारलीपाडा टीमचे कॅप्टन्स आणि त्याचबरोबर जय गणेश सारमाल टीमचे कॅप्टन थेट टॉस का बॉस कक्षामध्ये जोडले गेलेत, तिथे लगेच केला जाईल. आमच्या दसना तुम्ही पाहिला बॅट्समन नितीनला येणाऱ्या बॉल्सवरती जर विकेट आली तर पुन्हा एकदा खरपूर तकदील कमबॅक मध्ये दाखल करेल उमसा दुरजापाडा संघ. आणि सध्याच्या कडला शॉर्ट पिच बॉल कव्हर पॉइंटला टिपला, एक महत्वपूर्ण जाईल पहिला विकेटचं बदल. अगदी या पहिल्या फलंदाज परतला तशा घडीला बॅटिंग करत असताना बेलपाटा टीमचा. आणि न्यू पॅट्रा मैदानाच्या आतमध्ये इंटर झालीत बॅटिंग करण्यासाठी हरिश्चंद्र इंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आताच्या स्थितीला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण जोडलं गेलं होतं. थेट अगदी बघितलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये टिपला एक दर्जेदारी झेल. आणि पहिला फलंदाज परतला आताच्या घडीला डायरेक्टली खेळाडू कक्षामध्ये. आणि बॅटिंग करत असताना आताच्या घडीला बॅट्समन हरिश्चंद्रला तुम्ही बाल बॅटिंग ऑर्डरसाठी फिल्डिंगमध्ये चेंज ऑफ केला गेला. 38 सर्कलच्या बाहेर अगदी फाईन क्षेत्रामध्ये तब्बल 4 क्षेत्ररक्षक बॅकवर्ड फाईन. त्यानंतर अगदी समोरासमोर थेट फाईन झोनला एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटला मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफ, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला असं क्षेत्ररक्षण लगावला गेलाय 38 सर्कलच्या पलीकडे. आणि सध्याच्या स्थितीला पाहिले तर समोर डाव्या हाताचा फलंदाज अगदी डावखुऱ्या हाताचा बॅट्समन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज असतील जयेशला कमबॅक करावा लागेल. एका बॉलवरती कमबॅक राहिलाय परंतु अजून येणारी 5 बॉल टाकायचे आणि 5 बॉलमध्ये अगदी याच पद्धतीचं प्रेक्षक पण करावं लागेल. कारण उर्वरित रन शिल्लक आहेत 20 आणि सध्याच्या कडला 17 बॉल 20 ची गरज बेलपाडा टीमला.
फटका चांगला पाहायला मिळतोय. परफेक्ट वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल. एक्स्ट्रा कव्हर झोनला फटका पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत फेकी लाजवाब राहिली आणि या बॉलवरती फक्त आणि फक्त मिळेल एकच सिंगल. स्ट्राईक रोटेटिव्ह स्ट्रायकरला इंटर झालेत बॅट्समन बंटी. ज्या बंटीनं आतापर्यंत एक चांगला डाव पलटलाय तो म्हणजे बेलपाडा टीमच्या बाजूनं. 16 चेंडू विजयासाठी या तब्बल 19 धाबांची गरज पाहायला मिळते. अजून देखील सामना मात्र सोडला गेला नाही या तो म्हणजेच ओमसाई दुरेजापाडा टीमच्या माध्यमातून. आणि सध्याच्या स्थितीला अगदी पाहायला गेले तर संघर्ष सोडणार नाही तो म्हणजे जवळपास बेलपाडा क्रिकेट संघ. कारण 16 बॉल शिल्लक आहेत. 19 ची गरज पाहायला मिळते. अगदी प्रयत्न दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळतात. परंतु विजय हा मात्र टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती एका टीमला मिळत असतो आणि तो विजय या मॅचमध्ये कोणत्या टीमला मिळेल. कारण सध्याच्या घडीला प्रश्न पडला असेल संपूर्ण प्रेक्षक वर्गाला. कारण याच विभागातील याच शहापूर नगरीमधील 2 बलाढ्य क्रिकेट संघ समोर फाईट करतायत. जवळपास मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये धावा मात्र कमी राहिल्या होत्या. त्या म्हणजेच दुरेजापाडा टीमच्या आणि सध्याच्या स्थितीला 16 बॉल 19 ची गरज. टाकरेला बंटीची विकेट येणं फार गरजेची. ओहो टप्पा पडला. अगदी आउट स्पिन जास्ती वळत गेलं बॉलला थेट लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल्स इथे पाहायला मिळतोय. थेट लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला गेला. गोलंदाज जयेशच्या माध्यमातून एक धाव फार गरजेचे या मॅच मध्ये. कारण सध्याच्या स्थितीला अगदी फार रन्स कमी झाले होते ओमसा दुरेजापाडा टीमच्या आणि एक धाव मात्र अगदी कमकुवत पद्धतीने खर्च करावे लागेल. मिस्टामिक झालाय. विकेटचं पतन होईल का. थेट मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक थेट समोर बॅक टू दी बॉलरच्या ड्राईव्हने दाखल झाले होते अर्जुन. परंतु सध्याच्या घडीला घडेल काय. सुटलाय झेल आणि सध्याच्या घडीला बॅट्समन अगदी पाहायला गेले तर बंटी मात्र च्या चेहऱ्यावरती फार मोठं हास्यचित्र पाहायला मिळतं. कारण हा फलंदाज नेहमीचपणे टीम बेलपाडा संघासाठी चांगला क्रिकेट करत असतो आणि त्याची झेल मात्र इथे झाली ड्रॉप. धापलकावरती अगदी 14 धाबा विजयासाठी 15 बॉल 16 धाबांची गरज. 15 चेंडू 16 धाबा. सामन्यात चित्र बदलत आहे. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा लाईन खराब. एक धाव मात्र फार महत्वाची पाहायला मिळत असताना टाकलाय पुन्हा एकदा वाईड आणि सध्याच्या घडीला 15 रन्स धापलकावरती. 15 धाबा धापलकावरती 15 बॉल विजयासाठी तब्बल बघितलं गेलं तर 15 ची गरज पाहायला मिळते. प्रति बॉल एक ची रणनीती पाहायला मिळते. परंतु विल फिनिश फटके येतील का. बॅट्समन बंटीच्या बॅटमधून समोर खेळलेत. लॉफ केलाय. ताकद नजाकत आहे परंतु थेट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि सध्याच्या घडीला बॅट्समन बंटी परततील बॅक टू द पॅव्हिलियन. बॉल 10 ची गरज. 11 चेंडू 10 धाबांची गरज पाहायला मिळते. अगदी यावेळेला सफल झालेत. फटकाला जबाब. क्षेत्ररक्षक आहेत बाकवर्ड फाईन लेगला. बनतील प्रेक्षक वर्ग. फिल्डराच्या मस्तकावर दस्तक टेकत चेंडू निघून चाललाय फाईन सीमा रेखेच्या बाहेर. पण हरिश्चंद्रला सध्याच्या घडीला दाखल झाला हा डॉट बॉल. अजून येतील का या ओव्हर मधील 3 चेंडू निर्धाव. त्यानंतर सामन्याचं चित्र बदलत असताना पाहायला मिळणार आहे तुम्हाला. परंतु येतील का 3 बॉल निर्धाव या षटकातील. सफल झालीत. फाईट झोनला कट केलाय. फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सध्याच्या घडीला मिळवला जाईल विजय. टीम बेलपाडा संघाच्या नावावरती आला एक बहरदार विजय आणि यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. कारण समोर कितीही मोठ्या ताकदीचा संघ असला तरी चालेल परंतु आम्हाला देखील आमच्या गावासाठी खेळायचं आहे. सध्याच्या घडीला लगावलाय चौकार. मॅच जिंकेल बेलपाडा टीम. परंतु आज कुठेतरी पाहायला गेलं तर टीम ओमसाई दुरेजापाडा संघाची फार मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते. कारण आज त्यांचा एक गोलंदाज तुषार देखील नव्हता आणि त्याचबरोबर प्रथम बॅटिंग करत असताना फार मोठं स्ट्रगल देखील राहिलं आणि त्यानंतर मिळालेला हा पराभव टीम ओमसाई दुरेजापाडा टीमला पाहायला मिळतो.